हे पहा संस्कारला हे सगळं स्नॅक्स आम्ही इथं काय नाही ठेवलं, ते परी प्रिन्सीसाठी आणले हे ठेवते परी प्रिन्सीसाठी आणलेले. आणि ते बाकीचे सगळे त्याला डार्क चॉकलेट सगळे फ्लेवर्स ते सगळं त्याला आवडतं. आणि हे काय अव्हेंजर्सचं. आणि हे स्नॅक्समध्ये मी केलेलं हे भेंडीची भाजी आहे यामध्ये, आणि यामध्ये चपाती आणि मेथीची भाजी असं त्याच्यासाठी घेतलेलं. हे निरंजनने त्याला जॅकेट जे हवं होतं ते जॅकेट त्याच्यासाठी आणले. अजून मार्केटमधनं फ्रूट्स घ्यायचे आणि त्याला आवडणारी भाजी पण जी इथल्या हॉटेलमधली त्याला आवडते ते पण सरांनी ऑर्डर केले, ते पण घेऊन जायचे जाताना. असं सगळं आता निरंजनला ऑप्शन करते आणि मग आम्ही निघतो आता. ओके. हे आमचं गिफ्ट आहे. ह्याच्या हातात दाखव दाखव, हे गिफ्ट आहे. तर अशा पद्धतीने आम्ही निघालो आहोत संस्कारकडे. बड्डे नेलूच आहे पण सगळं शॉपिंग झालेलं आहे संस्कार. फायनली आम्ही जवळजवळ पोचलोच आहोत असं म्हणता येईल. आणि आज इलेक्शनचा रिझल्ट आणि त्यात आम्ही घरातून दुपारी निघालेलो. काही पार्ट्या जिंकलेल्या, काही हरलेले. तर आम्हाला तसं बघितलं तर यावं की नको यावं असंच वाटत होतं की नको अशा गोंधळामध्ये, कारण खूप काही गोष्टी होऊ शकतात असं वाटत होतं. पण संस्कारचा हट्टच होता की आम्ही यायलाच पाहिजे, म्हणून आम्ही खरं धाडस केलं. तुम्ही पाहू शकता रोडवर पण बिलकुल ही वाहनं नाही आहेत मागं काय. तर अशा सिच्युएशनमध्ये येण्याचं धाडस केलं. अर्ध्यातनं सर म्हणत होते आपण जाऊया का परत, खूपच गोंधळ वगैरे होते. आणि आजकाल व्हॉट्सअप स्टेटस किंवा सोशल मीडियावर कळतं ना की कुठं काय चालू आहे, तर त्यामुळे भीत आलो. पण ठीक आहे, सगळीकडं आहे वातावरण व्यवस्थित. आता बघूयात कोल्हापूरमध्ये काय आहे. आम्ही इथं आता चहा नाश्त्यासाठी थांबलेलो आहोत. इकडे लोक फायनली आम्ही आता आलेलो आहोत लॉजवर. आम्ही दोन कोणतं रे येओ का समथिंग असं काहीतरी लॉज आहे. आणि इथे आम्ही आमचा रूम आहे. सर आराम करतायत.
आणि आम्ही आता बर्थडे सेलिब्रेट करण्यासाठी निरंजनचा जाणार आहोत. आहे निरंजन? संस्कारला तिथून संस्कारसाठी जे आणलं होतं खाऊ तो त्याला दिलेलं असल्यामुळे संस्कार आता बिझी आहे. ॲक्च्युली तिथं त्या मित्रांसोबत खाल्लं का रे निरंजन? त्याने खाल्लंय ना, तर त्याने जेवलेलं आहे तो. आता थोडा लेट करून या म्हणतोय, तर थोडासा उशिरा आम्ही निघतोय. आता आराम पण करतो, खूप थकलोय. कारण ना महाबळेश्वरमध्ये वगैरे रूम भेटायला इतका प्रॉब्लेम नाही आला जितका इथे आम्ही रूम शोधत होतो. कारण चांगला एरियाही पाहिजे होता आणि रूमही चांगला. आणि आता फायनली आम्ही सगळे निघालेलो आहोत निरंजनचा बर्थडे सेलिब्रेट करण्यासाठी. आता केक कुठं मिळतोय तो पाहायचा आणि मग केक घेऊ आम्ही आणि एक छानसं हॉटेल बघू, तिकडे जेवायला जाऊ. खरं तर बघा बर्थडे बॉय कसा तयार झाला. लाईटच्या बर्थडे बॉय तयार झालाय मस्तपैकी, नवीन ड्रेस वगैरे. आणि पप्पा त्याची थंडी वाजते म्हणून स्वेटर घालून यायला लागेल. ओके, त्याला केक लिहायचं आहे की तसंच मला नाही त्याला काय त्याला रूमवर काय पण द्या ते घेऊन जात. किती कठीण या पोरामुळे ना, ह्या पोरामुळे आम्हाला यावं लागलं आणि आमची एवढ्या हालत खराब झाल्या अशा खरं. त्याला म्हणत होतो आम्ही, त्या पोराला म्हणत होतो आम्ही तू ये बाबा तिकडे, तर तो नाही आला. काय होतं सर म्हणतं हॅपी बर्थडे टू डिअर दादा, हॅपी बर्थडे टू यू, गॉड ब्लेस यू. केले फॉलो त्या गावाय अशा पद्धतीने आमचं बड्डे सेलिब्रेशन झालेलं आहे. बड्डे बॉय हातात केक घेऊन संस्कारच्या मित्रांसाठी आणि आम्ही आता डिनर करून आईस्क्रीम कुठे चांगलं भेटते ते खायला चाललं आहे. मला वाटलं प्लेन पायनॅपल ज्यूस आहे म्हणून मागवलं. आता हा आहे सोडा, ते मला बिलकुल पायनॅपलच्या फ्लेवरमध्ये थम्सअप प्यावं लागते. इतकं मोठं मी जस्ट जेवण करून आलो.